सुद्धा आगमन झालंय या मंचावरती. स्वागत आहे आपलं. उमेश तांडेल याच्यासाठी पारितोषिक घेते लगातार 3 विकेटसाठी. अजितजी तांडेल यांच्याकडून 2000 रुपयांचं पारितोषिक असेल. इथे मात्र पहिल्या बॉलवर षटकार पडल्यानंतर लगेचच लाऊड अपील पाहायला मिळाली आणि गोलंदाज उमेश तांडेल मात्र कमबॅक करत असताना दुसरा चेंडू मात्र डॉट आलाय. पहिल्यांदा टॉस जिंकला तो अर्थातच करावे संघाने आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी मात्र आमंत्रित केले ते नागाव टीमला. सलामीची जोडी आपण पाहतोय. एका बाजूला गणेश पाटील, दुसऱ्या बाजूला बाळाराम पाटील अशी जोडी आणि पहिल्याच बॉलवर मात्र अफलातून सुरुवात मात्र झाली ती नागाव संघाची. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज तयार. यावेळेस आणखीन एक स्लॉग स्वीप केलाय. पुन्हा एकदा डीप मिड विकेट सीमारेषा पार. पहिल्याच ओव्हरमध्ये हा दुसरा षटकार. नागाव टीमसाठी मात्र फलंदाजीसाठी खुशखबर असेल. संदीपजी पांडुरंग पाटील नागाव यांच्याकडून लगातार 3 षटकारांसाठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. त्याचप्रमाणे गोलंदाजांना सुद्धा उमेश तांडेलसाठी सुद्धा विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप फुलर लेन परंतु त्याला खोदून काढलाय. पुन्हा एकदा बॅड विकेट झोनकडे सिंगल येत आहे. 2 षटकारांचा खेळ आतापर्यंत पाहायला मिळाला कारण अतिशय महत्वाचे सामने आता मात्र आपण खेळतोय. कारण इथून मात्र पुढचा प्रवास करायचा असेल, पारितोषिक आज मात्र काही झालं तरी या मैदानामधून घेऊन जायचे असतील तर प्रत्येक पाहायला गेलं तर ओव्हरमध्ये प्रत्येक चेंडू गणिक मात्र चांगलं खेळणं फार गरजेचं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र पावलं टाकली जातात नागाव संघ. कारण समोरचा संघ तेवढाच ताकदवान आहे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं अगदी एकतर्फी विजय मात्र करावे संघानं या संपूर्ण स्पर्धेमध्ये नोंदवलं. तिथे मात्र सरळ बॅटवर आलेला बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल चालला डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार. या ओव्हर मधला हा तिसरा षटकार. नेरुळ 40+ संघातर्फे कराबे टीमला हार्दिक शुभेच्छा आल्यात. अंपायर उदयजी तांडेल आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप त्यांच्याकडून शुभेच्छा. इनसाइड आउटचा फटका मिड ऑफच्या वरतून मात्र क्लिअर करत असताना लॉंग ऑफ सीमारेषा पार. बॉल चाललाय 4 धावांन करते आणि पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र तुफान फटकेबाजी सुरुवात केलेली नागाव संघाची. धावसंख्या तब्बल 23 या आकड्यावर. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र तब्बल 23 धावा धावफलकावर लगावल्या जातात. आतापर्यंत नागाव टीम पहिल्यांदा बॅटिंग करत असताना समोर मात्र बलाढ्य संघ आहे नवी मुंबईमधील कराबे संघ आणि या टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला खरा परंतु पहिलाच गोलंदाज उमेश तांडेल मात्र प्रचंड महागडा ठरलाय आणि पहिलाच पॉवर प्लेच्या सर्कलचं रिस्ट्रिक्शन असणाऱ्या या षटकामध्ये मात्र अफलातून फलंदाजीचं प्रात्यक्षिक मात्र दोन्ही सलामीवीरांकडून पाहिलं गेलं आणि खूप चांगली धावसंख्या आता मात्र स्कोर कार्डवर नोंदवली जाते. 23 धावा इथून मात्र कंट्रोल करावा लागेल, स्कोर रिस्ट्रिक्ट करावा लागेल. करावे संघ खूप चांगलं पाहायला गेलं तर संपूर्ण या स्पर्धेमध्ये क्रिकेट खेळलाय त्यामुळं त्यांच्यासमोर मोठं आव्हान करावंच लागणार होतं हे नागाव संघाला अगोदरच माहिती होतं आणि त्याच पद्धतीनं मात्र पूर्ण रणनीती आखून इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय नागाव संघ आणि खूप चांगली सुरुवात मात्र या मॅच मध्ये आतापर्यंत पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर प्रमोद तांडेल येतोय दुसरं षटक घेऊन. यावेळेस मात्र गोलंदाजीसाठी सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेटनं आउटसाइड ऑफ स्टंप इथे मात्र स्कोर कट करण्याचा प्रयत्न. पंचांचा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळालाय. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 24 या आकड्यावर. 24 रन्स ऑन अ बोर्ड. खूप चांगली टोटल आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते ती स्कोर कार्डवर. थोडं स्ट्रगल करावा लागेल, संघर्ष करावा लागेल करावे संघाच्या संघनायकासमोर. आता मात्र थोडंसं दडपण असेल की ही स्थिरावलेली जोडी जी धोकादायक होऊ पाहते या जोडीला आता मात्र फोडायचं कसं हा मोठा पडलेला प्रश्न असेल आणि त्याच दृष्टिकोनातून आता मात्र व्यूहरचना आखली जाईल. डीप पॉइंटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय आणि लॉंग लेगचा क्षेत्ररक्षकाला मात्र आतमध्ये घेतलं जातंय शॉर्ट फाईन लेगला. थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये मात्र बदलाव केला जातोय संघाकडून. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रमोद तांडेल.
त्यावेळेचा बॉल फिरून खेळला, शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून मात्र बॉल चाललाय. फाईन लेग सीमारेषा पार, 4 धावांकरता. गणेश पाटील यांच्या बॅटमधून मात्र हा चौकार पाहायला मिळाला. जसं क्षेत्ररक्षक आतमध्ये घेतला आणि तेच केवढं लक्ष असावं लागतं. प्रसंगावधान पहा किती आहे. आउटसाइड ऑफ स्टंप हा बॉल. इथे मात्र पंचांचा पुन्हा एकदा इशारा येतोय. व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त धाव मात्र मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. प्रेशर तडपड आहे या मॅचवर आता मात्र करावे संघासमोर आणि ते मात्र जाणवतोय. कारण अगोदरच पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र तुफानी हल्ला उमेश तांडेल यांच्या गोलंदाजीवर पाहायला मिळाला आणि त्यातून आता सावरायचं कसं आणि आपोआपच हे प्रेशर आणि दबाव मात्र आणि या दबावाखाली तुम्हाला झालं गेलं काही विसरून गेलं आणि अशाच पद्धतीनं मात्र खेळ करावा लागेल. त्यावेळेचा हा फटका व्यवस्थित प्रॉपर टायमिंग नव्हतं. बॉल मात्र पॉईंटकडे सरकलाय. सिंगलनं मात्र धावसंख्येमध्ये रोटेट होते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना नागाव संघाची धावसंख्या 30 रन्स. 30 या आकड्यावर मात्र जाऊन पोहोचले स्कोर कार्ड. 3 चौकार 3 षटकारांसाठी 1122 रुपयांचं पारितोषिक आहे. नाना बच्चू पाटील यांच्याकडून नागाव टीमसाठी हे पारितोषिक असेल. 1122. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय प्रमोद तांडेल. ओव्हर द विकेट ना इथे मात्र कव्हरला क्लिअर करत बॉल चालला डीप कव्हर सीमारेषा पार. 4 धावांकरता खणखणीत चौकार. खूप सुंदर बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळते. पहिल्या दोनही ओव्हर्समध्ये मात्र अगदी तडाखेबंद बॅटिंग दोनही सलामीवीरांनी करून दाखवलंय. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये, परंतु यावेळेस मात्र थोडासा डीप कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला आहे. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत मात्र दुहेरी धावा. 2 धावांच्या मदतीनं मात्र धावसंख्या पुढे चालले. नागाव टीमच्या आतापर्यंत 33 या आकड्यावर 36 रन्स. अरिवली गावचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुभाजी लकांबळे यांची फार मोठी स्पर्धा असते. ते सुद्धा या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. लकांबळे साहेब, आपणास विनंती आपण व्यासपीठावर येऊन आपण व्हावं. आपलं सहर्ष स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. एज घेतली गेली शॉर्ट फाईन लेगला. इथे मात्र थोडासा चकतोय क्षेत्ररक्षणामध्ये. थोडासा फंबल पाहायला मिळाला आणि लगेचच त्याचा फायदा उठवला दोनही सलामीवीरांनी. दुसरी धाव सहज रीतीनं मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 38 वर 38 रन्स. खूप चांगली टोटल आतापर्यंत. काय जबरदस्त सुरुवात मात्र दिली आहे ती नागाव टीमला. कारण समोर मात्र तेवढा ताकदीचा संघ आहे आणि असं असताना मात्र ही सुरुवात अपेक्षित होती नागाव टीमकडून. राईट अमोर द विकेट ना इथे मात्र फुल टॉस बॉल सरळ घेऊन काढलाय अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप पॉइंट सीमारेषा पार. दणदण करत बॉल चाललाय 4 धावांकरता. आणखीन एक चौकार. टू रन्स. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 21च्या सरासरीनं मात्र ही धावसंख्या पाहायला मिळते. खूप चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली यांचं एक दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते आणि खास करून सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन, श्रद्धांजली चषकाचं आणि एक देखणं आयोजन खास करून 40+ संघांना, 40+ खेळाडूंना मात्र वाव दिला गेलाय. चांगलं प्लॅटफॉर्म मात्र उपलब्ध करून दिलंय. तर भगवानजी मडवी यांच्याकडून पारितोषिक येते. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि 3 विकेट. पण परंतु हे नागाव संघासाठी असेल. तब्बल 5,000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. हे नागाव टीमसाठी असेल. भगवानजी मडवी यांच्याकडून हे पारितोषिक असेल. लगातार 3 चौकार, लगातार 3 षटकार आणि विकेट हॅट्रिक यांच्यासाठी हे पारितोषिक असेल.
तर करावे संघाच्या कॅप्टनला आता मात्र यावं लागलं. निलेश तांडेल गोलंदाजीसाठी मात्र दाखल होतोय आणि फार मोठी जबाबदारी असेल. क्रिकेटमध्ये एक फ्रोब आहे, फॉरगेटिंग इज अन आर्ट. जे काही झालं ते तुम्हाला विसरून आता मात्र पुढे कामगिरी करावी लागणार आहे. आणि 2 ओव्हर्समध्ये काय खेळ झालाय हा करावे संघाला विसरावं लागेल. येणाऱ्या 2 ओव्हर्समध्ये आपल्याला काय करता येईल, कशा पद्धतीनं मात्र ही सलामीची जोडी फोडता येईल, कशा पद्धतीनं बॉल निर्धाव काढता येतील, कशा विकेट्स घेता येतील आणि या 2 ओव्हर्समध्ये मात्र कशा पद्धतीनं धावसंख्येला रोख लावता येईल हेच आता मात्र करावं लागणार आहे. कॅप्टन निलेश तांडेला सज्ज होतोय यावेळेस गोलंदाजी मार्कवर. यावेळेचा बॉल थोडासा फ्लाईट दिला होता, हळुवारपणे चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. राईट आर्म राऊंड विकेटनं बॉलिंग करत असताना मात्र टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळणारा हा टर्न होणारा बॉल, पहिला चेंडू मात्र निर्धाव. अगदी बऱ्याच अवधीनंतर मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळाली. पहिल्या षटकामधील दुसरा चेंडू निर्धाव आला होता आणि त्यानंतर मात्र अगदी निर्धाव चेंडू जणू काही या मैदानावर पडलेच गेले नाही, कारण चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली. मैदानाच्या चौफेर आपण फटकेच पाहत होतो, परंतु इथे मात्र कॅप्टनला फार मोठी कॅप्टन इनिंग करावी लागणार आहे. गोलंदाजीमधून मात्र 100% एफर्ट्स द्यावे लागतील तरच या मॅच मध्ये मात्र करावे संघ पुन्हा एकदा आपली गाडी रुळावर आणू शकतो. राईट आर्म राऊंड विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा हा बॉल बॅकफुटला जाऊन पूल केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे आणि फर्स्ट विकेट डाऊन. ब्रेक थ्रू मात्र मिळवून दिलाय आणि जी गरज होती करावे टीमला, अखेर सुटकेचा निश्वास टाकला असेल. बॅट्समन आउट होतोय, सलामीवीर गणेश पाटीलच्या खेळीचा अंत. तर नवीन बॅट्समन श्रीनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये, परंतु खूप चांगली इनिंग पाहायला मिळाली गणेश पाटील यांच्याकडून. अगदी 2 षटकार 1 चौकाराच्या मदतीनं मात्र तब्बल 18 धावांची इनिंग मात्र साकारली. सलामीला जात फार महत्वपूर्ण योगदान आपल्या टीमसाठी या मॅच मध्ये दिलं गेत आहे. निलेश तांडेल कर्णधार आहेत या संघाचे. यावेळेचा बॉल लेग स्पिन मारा पुन्हा एकदा पाहायला मिळाला. पंचांचा इशारा, थर्ड अंपायरचा रेफर टू द फॉर्च्यून इव्हेंट्स. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये हा निर्णय आता मात्र असणार आहे, परंतु स्टम्प्स त्या ठिकाणी यष्टीचित करण्याचा प्रयत्न मात्र यष्टीरक्षकांना केलाय, परंतु लगेचच मात्र निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अगदी क्लिअरली. नॉट आउट, इट्स अ डिसिजन. तर फलंदाज नाबाद असेल, आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये सुरक्षित आहे, त्यामुळं इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिले 3ही चेंडू मात्र निर्धाव काढलेत. ज्या खेळपट्टीवर अगोदरच्या 2ही गोलंदाजांवर मात्र तब्बल मार पडला. पहिल्या ओव्हरमध्ये 23, दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 धावा, 42 धावा तब्बल 2 ओव्हर्समध्ये आल्यानंतर इथे मात्र गोलंदाज हाबी ठरतोय. आणखीन एक बॉल समोर अगदी पुढ्यात टाकल्यानंतर मात्र लेग स्पिन पाहायला मिळाला. अफलातून कामगिरी करत असताना आता मात्र गोलंदाज नाही तर खऱ्या अर्थानं या करावे संघाचा तारणहार आपण म्हणूया, कर्णधार आहेत आणि कर्णधारावर जी जबाबदारी असते ही जबाबदारी लिलिया पार करत असताना आता मात्र कॅप्टन इनिंग पाहायला मिळते. पहिले 4ही चेंडू मात्र निर्धाव काढलेत आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये थोडीशी रंगत निर्माण केले आणि हा स्कोर कार्ड मात्र रिस्ट्रिक्ट करण्याचा कारनामा मात्र केला जातोय गोलंदाज निलेशजी तांडेल यांच्याकडून. स्टेप आउट केलंय, स्वीप केलंय या बॉलला, बॉल स्क्वेअर लेग कडे चाललाय. सिंगल मात्र सहज रीतीनं डबल्स मध्ये कन्वर्ट केली जाते. थोडीशी मिसफिल त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफलक पुढे हल्लय. तब्बल 5व्या चेंडूवर दुहेरी धाबा आणि धावसंख्या 2 ने पुढे जाते. ती जाऊन पोहोचले 44 या आकड्यावर. 44 रन्स, कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आणि या व्हेरिएशन तुमच्याकडे असायलाच हवे. फ्लाइटेड डिलिव्हरी आपण पाहिली, लेग स्पिन मारा पाहायला मिळाला आणि त्याचमुळे मात्र गोलंदाज कॅप्टन यशस्वी राहिलेत या मॅच मध्ये. आणखीन एक स्टेप आउट करण्याचा प्रयत्न, बॉल मात्र वाडिश मिडॉनला. इथे मात्र लॉंग ऑनचा फिल्डर जाणार, तोपर्यंत मात्र दुसरी रन कंप्लीट. थोडंसं स्लोली मात्र जरूर बॉलवर पाहायला मिळालं, तोपर्यंत 2 धावा. पंचांचा इशारा येतोय. तिसरं षटक समाप्त झालंय आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर काय भन्नाट गोलंदाजी निलेशजी तांडेल यांनी फक्त 4च धावा दिल्यात आणि या मॅच मध्ये मात्र पुनरागमन करण्याचे संकेत मात्र करावे नवी मुंबई संघाने दिलेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 46 धावा धावफलकावर. तर या इनिंग नंतर मात्र टॉस साठी यायचं. वसार विरुद्ध संदप हा सामना असेल. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल की इनिंग संपल्यानंतर आपल्याला लगेच टॉस साठी यायचं आहे.
46 धावा 46 धावा धावफलकावर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चौथं आणि अंतिम षटक असेल. गोलंदाजी मार्कवर कुमार तांडेल. करावे संघ अर्धशतक सुद्धा झळकावलं गेलं होतं मनोजी म्हात्रे यांच्याकडून. आणि त्या अर्धशतकाची चर्चा सर्वत्र आपण पाहिली सगळीचकडे. कारण 40+ खऱ्या अर्थानं नाईट स्पर्धेमध्ये मात्र पहिल्यांदा प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळतोय. आणि नक्कीच प्रत्येक 40+ खेळाडूंनी चांगले उद्गार काढलेत गावदेवी नारिवली संघाच्या आयोजनामध्ये. विश्वनाथ शेठ मस्कर यांच्याबद्दल. इथे मात्र बॅकफुटला जाऊन खूप चांगला स्ट्रोक स्क्वार कट केलाय. बॉल चालला डीप पॉइंट सीमारेषा पार 4 धावांकरता. आणि या चौकाराच्या मात्र संघाचं अर्धशतक धावफलकावर 50 धावा कंप्लीट होत असताना 50 अप. ठाणे जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये नावाचा जय जयकार. दोस्त गरीबो का समाजसेवक मनान आहे गंभीर. नारिवली गावाचा गाजया नाव विश्वनाथ शेठ मस्कर. कुमार तांडेल यांचा पहिला बॉल थोडासा अकूट टप्प्याचा होता. रूम मिळाला श्रीनाथजी पाटील यांना आणि एक अफलातून फटका पाहायला मिळाला. इथे थोडासा स्लॉक स्वीपचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर मात्र बळणारा हा बॉल निर्धाव निघतोय. निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या 50 या आकड्यावर. तर करावे संघाकडून अर्धशतक सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं या संपूर्ण स्पर्धेमध्ये. मनोज पात्रे यांच्याकडून हे अर्धशतक आलं होतं. त्यामुळे तगडी बॅटिंग लाईनअप आहे या करावे संघाकडे. पहिल्या 2 ओव्हर्स पर्यंत खूप चांगल्या पद्धतीनं मात्र नागाव संघ आगेकूच करत होता. परंतु कॅप्टन निलेश तांडेल यांचं षटक मात्र फक्त 4च धावांचा हाताळलं गेलं. आणि त्याचमुळे मात्र स्कोर कार्ड रिस्ट्रिक्ट पाहायला मिळाला. चांगली फिल्डिंग शॉट फाईन लेगला. इथे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केलाय. एकेरी धावेच्या मदतीनं मात्र धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 51 या आकड्यावर. इथे मात्र क्लीन बोल्ड त्रिफळा उद्ध्वस्त केलाय आणि फलंदाज मात्र बाद. थँक्यू डीजे. खूप चांगली इनिंग मात्र साकारली. तब्बल 26 धावा सलामीला जात बाळाराम पाटील यांच्या बॅटमधून निघाल्यात. खूप चांगली इनिंग आणि त्याचमुळे मात्र चांगला स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिले 2ही सलामीवीर बाद झालेत. परंतु पहिल्यांदा आपण पाहिलं गणेश पाटील 18 धावा आणि बाळाराम पाटील यांच्या तब्बल 26 धावा. म्हणजे दोघांनीच तब्बल 44 धावा आतापर्यंत या स्कोर कार्डसाठी आपलं योगदान महत्वपूर्ण दिलंय. नवीन बॅट्समन उत्तम पाटील. राहिलेल्या बॉलमध्ये आता मात्र उत्तम खेळावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू संपलेत आणि या 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. श्रीनाथ पाटील आणि उत्तम पाटील अशी जोडी आपण पाहतोय. गोलंदाजी पाहायला गेलं तर अगदी उत्तरार्ध गाजवलाय. त्याचा बॉल फुलर लेन. तिथे मात्र चकलाय क्षेत्ररक्षक. बॉल लॉंग स्टॉप चाललाय आणि नागाव टीम साठी मात्र 22च्या स्वरूपात आलेला हा नशिबाचा चौकार. अतिशय महत्वाच्या धावा आता मात्र या शेवटच्या टप्प्यामध्ये नागाव संघासाठी येत असताना निर्धाव निघालेला चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. इथे थोडासा पाहायला गेलं तर मंकडिंगचा प्रकार पाहायला मिळाला. अगदी रेअर लिंबू आपण म्हणतो गावठी भाषेमध्ये. विनू मंकड यांनी पहिल्यांदा सुरुवात केली होती त्यामुळे मंकडिंग. यावेळेचा बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इथे मात्र पॉइंटकडे चाललाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच धाव येईल. सिंगल धावेनं मात्र पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालंय आणि या धावफलकावर धावा लागल्यात त्या अबतक 56 धावा. चांगलं कंट्रोल पाहायला मिळालं शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये. खास करून करावे टीमच्या गोलंदाज निलेश तांडेल आणि कुमार तांडेल यांनी हा स्कोर कार्ड रिस्ट्रिक्ट करण्याचा कारनामा मात्र केलाय. 57 धावांचं टार्गेट असणार आहे या मॅच मध्ये. 57 रिक्वायर्ड. 24 चेंडू आणि 57 धावा अशा पद्धतीनं मात्र हा चेस हा पाठलाग मात्र करावा लागेल. आज सगळेच 40+ सामने तुम्हाला पाहायला मिळले. त्याचप्रमाणे रेग्युलर
आणि या सगळ्याच क्रीडा विश्वाचं लक्ष मात्र या स्पर्धेकडे असेल, कारण या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे. अंतिम रात्रीमध्ये नक्कीच चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर वसार संघाचा संगणक आणि संदप या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं लगेच. याच्यानंतर होणारा सामना हा दिलेले आहे, तर या आपण लगेच, कारण आज सर्व संघांना विनंती आहे की कोणी टाइमपास करू नये. आज स्ट्रिक्टली इथे टायमिंग आपल्याला लावण्यात आलेला आहे, याची नोंद घ्या. 20 मिनिटाच्या आतमध्ये आपल्याला 4 षटकं समाप्त करायचे आहेत. तर टॉससाठी मी विनंती करेन एकविरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. तत्पूर्वी मी दोन्ही कॅप्टनला विनंती करेन वसार आणि संदप की आपण लगेच या. याच्यानंतर कॉल होणार नाही, आयोजकांच्या वतीने सूचना आहे. पॅनल्टीला आपल्याला सामोरं जावं लागेल. नागाव साठी हे पुन्हा एकदा खुशखबर असेल. संदीपजी पांडुरंग पाटील यांच्याकडून विकेट हॅट्रिकला 1112 1122 रुपये. नाना बच्चू पाटील यांच्याकडून सुद्धा 1122 रुपये असतील विकेट हॅट्रिकसाठी. तर इथे टॉस केला जातोय दीपक. वसार विरुद्ध संदप या दोन संघांमध्ये चंद्रकांत दादा पाटील यांच्या शुभ हस्ते हा टॉस होतोय. तर टॉस जिंकलाय संदप या संघाने. दादा काय निर्णय असेल? क्षेत्रज्ञ स्वीकारणार. फर्स्ट फील्ड समोर वसार संघ आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 धावांपर्यंत त्यांना रोखण्याचा आमचा प्रयत्न असेल. आजचा शेवटचा दिवस आहे, स्पर्धा खेळून कसं वाटलं? स्पर्धा तर विश्वनाथानंतर जेवढं धन्यवाद करावं तेवढं कमी आहे. त्यांनी 1 नंबर ही स्पर्धा केलेली आहे आणि यापुढे अशी त्यांनी स्पर्धा चालू ठेवावी. असाच आयोजन 40+ प्लॅटफॉर्म द्यावा ही त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे. धन्यवाद. तर वसार संघाचे संगणक येथे आहेत. दादा तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे, समोर संदप संघ आहे, तर 4 षटकामध्ये किती धावांचा लक्ष ठेवण्याचा प्रयत्न असेल? 50-55. 50 ते 55 भारदार फलंदाजी करावी लागेल. तर आजचा शेवटचा दिवस आहे, चांगल्या पद्धतीने आपण सामने पाहिले. तर या शेवटच्या दिवसामध्ये परफॉर्मन्स ज्या पद्धतीने आपण कराल, परंतु ही स्पर्धा खेळून तुम्हाला कसं वाटलं? चांगला वाटलं. नक्कीच ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. तर संदप संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. वसार संघाला मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स दीपक पाटील आणि विनोद पाटील. पहिल्याच बॉलवर मात्र मोठ्या फटक्यानं आघात केलाय. सुरुंद सुरुवात षटकारानं मात्र डावाची सुरुवात मात्र केली जाते. ती मनोजी मात्र 57 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. परंतु लक्षाला मात्र कराबे संघ, कारण पहिल्यांदाच कराबे संघ या स्पर्धेमध्ये चेस करतोय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना सगळे सामने मात्र त्यांनी जिंकलेत, परंतु कशा पद्धतीनं हा धावांचा चेस होणार ऐकण्यासाठी आपण मायक्रोफोनवर वळणार आहोत. खऱ्या अर्थानं या विभागामधील एक नामवंत समालोचक स्वर्गीय रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये त्यांचा आवाज सातत्यानं आपण ऐकत असतो, विनोदजी पाटील भोपर डोंबिवली. थँक्यू व्हेरी मच दीपक पाटील सर. सर्वांचं पुनश्च हार्दिक सहर्ष स्वागत आहे. जय गावदी क्रिकेट संघ नारिवली आयोजित श्री विश्वनाथ दादा मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय गणपतरामा भोईर यांच्या स्मरणार्थ श्रद्धांजली चषक 2021च्या या दिमागदार स्पर्धेमध्ये 57 धावा करायच्या आहेत करावे संघाला. आणि करावे संघाची सलामीची जोडी मनोज म्हात्रे आणि यतीन भोईर. हा चेंडू यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळत आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, तिथे झाले चूक. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहिलं तर शरीरावरचं नियंत्रण थोडंसं हरवलंय. बाळकृष्ण मडवी होते तिथे. टक्का मिळेपर्यंत या 2 धावा येतात. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहता येतं 57 धावा करायच्या, ज्या करावे संघाने खरं या स्पर्धेमध्ये आधी जे सामने जिंकलेले आहेत 2 सामने, ते आधी बॅटिंग करताना डिफेंड करताना, पण त्यांना आता चेस करायचे. यावेळेस चेंडू हवेत आहे, बाळकृष्ण तिथे आहेत, पण
चेंडू पर्यंत पोहोचता आलं नाही आणि या दरम्यान 2 धावा होत आहेत. क्षेत्ररक्षणात ज्या चुका होत आहेत खरं तर त्या अंतिम टप्प्यामध्ये कुठेतरी अंगलट येऊ शकतील. क्रिकेटमध्ये एक एक चूक, एक एक चेंडू, एक एक धाव सामन्याची दिशा बदलवत असते. संख्या धावफलकावरती आपण पाहतायत एकूण 14 धावा. सोबत आकाश मोहन पाटील स्कोररच्या भूमिकेत आहेत. अत्यंत चांगलं गुणसंख्या लेखन ते करतायत. हा चेंडू कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या पार आणि हा चौकार. काय जबरदस्त सुरुवात, एक विश्वासक आश्वासक सुरुवात या ठिकाणी होत असताना 2 सलामीवीर 56 धावा धावफलकावरती लावलेल्या आहेत नागाव संघाने. खरं तर गोलंदाजांकडनं कुठेतरी चुका झाल्या पण पहिली 2 षटकं अत्यंत चांगली धावसंख्या आपण पाहिली नागाव संघाची. पण त्यानंतरचं कमबॅक आपण पाहिलं अफलातून कमबॅक गोलंदाजाने इम्प्रेस केलं. खरं तर गोलंदाज निलेश तांडेल यांनी इकॉनॉमिकल षटक हाताळत 4 धावा खर्च केला. त्यानंतर कुमार तांडेल यांनी देखील 10 धावा दिल्या. पहिल्या 2 षटकात आपण पाहिलं तर धावसंख्या एकूण 42 होती पण त्यानंतरच्या 2 षटकात आपण पाहिलं तर 14 धावा आल्यात. कमबॅक तर चांगलं झालंय पण आता इथून 57 धावा करायच्या आहेत बॅटिंग करत असताना. सलामीला मनोज म्हात्रे आणि त्याचबरोबर यतीन भोईर हे 2 सलामीवीर. करावे म्हटले की तुम्हाला डोळ्यासमोर चित्र उभं राहील हास्य सम्राट कॉमेडी विथ कॉमेडी किंग असे आपले दशरथदादा पाटील आज नक्कीच ते काही थोड्या वेळातच इथे पोहोचतील. त्यांचा संघ खेळतोय आणि या संघाला 57 धावा करायच्यात. 18 धावा आल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आहेत राजू मडवी वडवली गावेंकडनं ओव्हर द विकेट. हा चेंडू ओव्हर द बॉलर हेड खेळतात. लॉंग ऑफर क्षेत्ररक्षक फार वेगाने येते. तिथे क्षेत्ररक्षक मित्रनाथ पाटील होते. 1 धाव येते. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा. अत्यंत सुंदर असं वातावरण संध्याकाळचं हे खरोखर प्रसन्न करणारं वातावरण क्रिकेटसाठी एक पोषक वातावरण निर्माण करण्यात आलेलं आहे. गावदेवी क्रिकेट संघ नारळीच्या माध्यमातून या आयोजनाचं कौतुक मागील 4 दिवसामध्ये अनेक समालोचकांनी आपापल्या परीने आपापल्या शब्दाने केलेले. खरोखर युद्ध पातळीवरती काम सुरू होते मैदानाचं. हा चेंडू यावेळेस अपील होतंय. पंच या ठिकाणी वाईटचा इशारा करतायत. दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवरचा इथे कुठेतरी असफल ठरवतोय. पंचांच्या भूमिकेत आपण पाहतायत सागर भोईर आहेत आणि त्याचबरोबर आमचे क्वेलिकचे पंच आहेत अरविंद म्हात्रे मॅन फ्रॉम वडवली. असे 2 अनुभवी असे क्रिकेटपटू आणि पंचांच्या भूमिकेत अत्यंत चांगली कामगिरी सागर भोईर आणि अरविंद म्हात्रे यांची. हा चेंडू हलक्या हाताने ड्राईव्ह करतात. स्क्वेअर ड्राईव्ह. तिथे क्षेत्ररक्षक होते पॉइंटला गणेश पाटील. बॅटिंग जबरदस्त केली गणेश पाटील यांनी. सलामीला बाळाराम पाटील गणेश पाटील यांची एक चांगली भागीदारी आपण पाहिली. बाळाराम पाटील यांनी 11 चेंडू 26 धावा केल्या तर गणेश पाटील यांनी देखील 8 चेंडूत 18 धावांचं योगदान दिलं. आणि आता मात्र फिल्डिंगमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. नागाव संघ 40+ एक ताकदवर संघ. दुसऱ्या बाजूला करावे संघ देखील तितकाच मुरलेला हा संघ या मैदानावरती खेळत असताना. पुन्हा एकदा हा चेंडू ऑन साईडला ड्राईव्ह करतायत. हलक्या हाताने 1 धाव सहजतेने पूर्ण केली गेले आणि 1 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरकते. ती म्हणजे 22च्या घरात 57 करायचे आहेत. म्हणजे इथून आपण जर पाहिलं तर अजूनही 35 धावांची गरज आहे. सामना रंगतदार होऊ शकतो. दोन्ही संघ परिपक्व आहेत. नागाव संघ म्हटलं की आई गावदेवी 12-13 नागाव संघ यंदाच्या अंगामध्ये संघाने जबरदस्त कामगिरी केली जो रेग्युलरचा संघ आहे. पण हा 40+चा संघ देखील तितकाच दमदार तितकाच ताकदवर. ड्राईव्ह करतात कव्हरच्या दिशेने. डीपमध्ये प्रोटेक्शन दिले गेले. क्षेत्ररक्षक वेगाने येतात. उत्तम पाटील आहेत. उत्तम पाटील यांचा बाळकृष्ण मडवी होते तिथे बॅकअप चांगला मिळतंय. यावेळेस दोघांमधलं थोडंसं कॉर्डिनेशन चुकलं होतं. तालमेल थोडंसं चुकलं होतं पण 2 धावा पूर्ण करतात आणि 2 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 24च्या घरामध्ये. संध्याकाळ होत चालली आणि त्यानंतर फ्लड लाईट ऑन होतील काही वेळातच. डे नाईटची स्पर्धा. खरं तर एक पर्वणी इकडे रसिकांसाठी भरपूर गर्दी सातत्याने पहिल्या दिवसापासून पहिल्या रात्रीपासून आपण पाहत आहेत. विद्युत प्रकाश झोतातील ही स्पर्धा
या सामन्यानंतर फ्लड लाईट ऑन होतील आणि या मैदानाचं जे रूप आहे ते आणखीन आकर्षक तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस अप्पर कट करतायत, खूप चांगलं क्षेत्ररक्षण शॉर्ट दरम्यानला गुरुनाथ पाटील होते अफलातून. 40 नंतर जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं ना, खरोखर आपसुक मनातून हे शब्द येतो, वा काय क्षेत्ररक्षण आहे. 40 नंतर शारीरिक क्षमता आपली कुठेतरी मंदावते, पण काही खेळाडू 40+ असे खेळतात की 18 वर्षाच्या खेळाडूला लाजवेल असा त्यांचा फिटनेस, अशी ते तंदुरुस्त आहेत आजही. या षटकातील अंतिम चेंडू राजू, हा चेंडू ऑन साइडला खेचलाय, समोर क्षेत्ररक्षक जज करतायत. श्रीनाथ पाटीलने टिपला झेल आणि हा लागतोय पहिला धक्का मैदानावरती करावे संघाला. थँक्यू 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 थँक्यू. एक मिनिट, जगदीश पाटील आपण कुठे असाल तर संपर्क साधा. शिवा गोरपेकर यांना देखील सूचना असेल आपण देखील या. तर पहिला गडी बाद होते, धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतायत. एकूण धावसंख्या झाले 25. म्हणजे अजूनही इक्वेशन जर पाहिलं तर 32 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 12 चेंडू 32 धावा. सामना खूप क्लोज झालाय, रंगतदार स्थितीमध्ये आलेला आहे. प्रेक्षक ज्या सामन्याची वाट पाहत होते आणि प्रेक्षकांना जे क्रिकेट हवं असतं तशा प्रकारची परिस्थिती तर मैदानात निर्माण झालेली आहे. पण करावे संघ, हा संघ देखील इथपर्यंत खूप मेहनत करून पोहोचलाय. तर नागाव संघाची देखील जबरदस्त कामगिरी राहिली. ही बक्षीस पात्र फेरी आहे. इथून जो संघ जिंकेल किमान एक तरी पारितोषिक तो इथून घेऊन जाईल, पण ते पारितोषिक काय असेल त्यांचा पुढचा प्रवास ठरवेल. 12 चेंडूमध्ये 32 धावा करायच्या आहेत, 25 धावा झालेल्या आहेत. 57चं टार्गेट आहे. जगदीश पाटील आपण कुठे असेल तर प्लीज. तर दीपक पाटील यांना विनंती करणं, मंचावरती काही मान्यवर उपस्थित आहे त्यांचं आपण स्वागत करायचंय. भरपूर संख्येने मान्यवर मंचावरती उपस्थित आहेत. काल देखील आपण मान्यवरांची मांदी आली पाहिली या व्यासपीठावरती, या मैदानावरती. काल विश्वनाथ दादांचा वाढदिवस, काल एक सुंदर दिवस होता. महाशिवरात्री, महादेवाचा देखील वाढदिवस होता. आणि तो 12 चेंडूत 32 धावा करायचे आहेत. विजयासाठी हे समीकरण आहे. ते म्हणजे करावे संघासमोर नवीन फलंदाज मैदानावरती येते. 3ऱ्या क्रमांकावरती कुंदन पाटील. बघूया कुंदन पाटील आणि त्याचबरोबर मनोज म्हात्रे असे 2 फलंदाज आहे. करावे गाव क्रिकेटची, या गावाला देखील फार जुनी परंपरा आहे, फार जुना वारसा सातत्याने क्रिकेटचा लाभलेलं हे गाव. दुसऱ्या बाजूला नागाव संघ देखील सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका फार पूर्वीपासून वाजवत आलेला आहे. आणि या मैदानावरती आता मात्र इथून 12 चेंडू 32 धावा, 16 धावांची गरज आहे प्रति षटकामागे. गोलंदाजी मार्कवर आहेत गोलंदाज बाळकृष्ण आहेत. बाळकृष्ण मडवी. पहिला चेंडू अभ्यासा डॉट येतोय. काय गोलंदाजी होते, पहिला चेंडू डॉट आलाय. इथून प्रत्येक चेंडू आता फार महत्वाचा असेल दोन्ही संघाच्या दृष्टीने. डॉट चेंडू आला तर नागाव संघाचा आत्मविश्वास वाढेल, नागाव संघाची जिंकण्याची जी संधी आहे, चान्सेस आहे ते वाढतील. पण करावे संघावरती दबाव वाढत जाईल. पण इथून करावे संघाला फाईट करावं लागेल. ड्राईव्ह करतात कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथे आहेत मित्रनाथ पाटील. इथे दुसरी धाव हवी होती, नकार दिलाय. नॉन स्ट्राईकला फलंदाज नॉन स्ट्राईक इनला आहे कुंदन पाटील आहेत. स्ट्राईकला आपण पाहतायत मनोज म्हात्रे यांना हवी होती, ही दुसरी धाव पण नकार दिलाय. आणि धावसंख्या 26. 31 धावांची गरज आहे. लाईव्ह टेलिकास्ट फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून राजेंद्र म्हात्रे जे फाउंडर आहेत कृष्णा म्हात्रे या ठिकाणी नक्कीच एक बॅकबोन आहेत खरं फॉर्च्यून इव्हेंटचे. आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांच्या सौम्यत आहेत रोहित जाधव देखील आहेत. यावेळेस फुल टच चेंडू स्विंग केला ऑन साइडला. वर शॉट, फॅन्टॅस्टिक स्ट्रोक, 6R. थैंक यू कुंदन पाटील. हाइट कम और फाइट ज्यादा, छोटा तीर घाव करे गंभीर. आणि हा षटकार प्रत्येक गड्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक
नाना बच्चू पाटील याचकडून पारितोषिक आहे. हा चेंडू पायात होता, ऑन साईडला वळवला. क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. बाराम पाटील आहे डीप मध्ये, गुड फिल्डिंग. आणि आता इक्वेशन 8 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. म्हणजे 300च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करावी लागेल तर या 24 धावा होतील. आजच्या दिवसातील लढत क्रमांक 3 ही 3री उपांत्य फेरी क्वार्टर फायनलचा सामना. यानंतर गावदेवी वसार वर्सेस स्वर्गीय दीपकदादा प्रतिष्ठान संदप संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये दिसेल. महेंद्र मात्रे कुठे असाल तर प्लीज आपण मंचावरती या. हा चेंडू हवेत आहे. लॉंग ऑनची सीमारेषा क्लिअर करणार का? हो, केलेली आहे. प्रयत्न चांगला झाला होता श्रीनाथ पाटील यांचा, पण प्रयत्न अपयश. चेंडू सीमा पार, षटकार. थँक्यू डीजे. तर नक्कीच या मुख्य व्यासपीठावर खऱ्या अर्थानं आज ज्यांची उपस्थिती आपल्याला लाभले, सन्माननीय सुरेशजी पाटील साहेब बुर्दुल उपसभापती आहेत पंचायत समितीचे, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. त्याचप्रमाणे बुर्दुल ग्रामपंचायतीचे सरपंच साहेब सुनीलजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा हार्दिक हार्दिक असं स्वागत. त्याचप्रमाणे बुर्दुल ग्रामपंचायतीचे सदस्य सन्माननीय मोतीरामजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे माजी ग्रामपंचायत सदस्य बुर्दुल शंकुनाजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचप्रमाणे नारायणगावचे समाजसेवक विनोदजी पाटील यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे बुर्दुल गावचे समाजसेवक सन्माननीय प्रवीण शेठ पाटील साहेबांचं या मंचावर आगमन झाले, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे समाजसेवक सन्माननीय सुरेश शेठ काठावले हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. त्याचप्रमाणे चिंतामणजी पाटील साहेब माजी ग्रामपंचायत सदस्य बुर्दुल, त्यांचं या मंचावर आगमन झालं. या सगळ्या मान्यवरांचं सर्वात आधी आम्ही शब्द सुमनानं सहर्ष स्वागत करतो. आई गावदेवी क्रिकेट संघ नारिवली सन्माननीय विश्वनाथ शेठ मस्कर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन श्रद्धांजली षटकाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं या व्यासपीठावर सहर्ष स्वागत. स्वागतम सुस्वागतम. ओर टू कॉमेंट्री बॉक्स. 3 षटकं संपन्न होत आहेत. असंख्य धावफलकावरती आपण पाहतोय 40 आणि आता 6 चेंडूत 17 धावा करायच्या आहेत विजयासाठी. खरं तर धावांची जर बरोबरी झाली तर टाय ब्रेकिंग मेथड सुपर ओव्हरचा वापर केला जाईल. कुठल्याही प्रकारे विकेट्सला महत्त्व नाही, कुठल्या प्रकारे नाणेफेकीचा आधार घेतला जाणार नाही किंवा इथे नक्कीच कंपल्सरी चेसिंग हा नियम नाही. सुपर ओव्हर तर 4 रात्रीमध्ये मागील एकही सुपर ओव्हर झाली नाही. मात्र बघूया अंतिम रात्रीमध्ये, या निर्णायक रात्रीमध्ये काय घडते. 6 चेंडू 17 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर मनोहर देसले MD सज्ज होत आहेत. स्ट्राईकला फलंदाज आहेत कुंदन, हे 7 धावांवर नाबाद खेळतात. एक षटका त्यांच्या बॅट मधून आलेले आहे. मनोज आहेत 29 धावांवर खेळत आहे. यावेळेस अपील झालं होतं. मनोज सांगतायत की बॅट दाखवत आहेत, बॅटला चेंडू ब्रश झालाय, एज लागले. त्यामुळे नक्कीच बऱ्याचदा आपण इंटरनॅशनल क्रिकेट असो किंवा कुठल्याही प्रकारचा फॉर्मॅट असो, फलंदाज बऱ्याचदा बॅटला कट लागल्यानंतर दाखवत असतात, कारण पंचांना तसा इशारा करणं गरजेचं असतं, कारण पंचांना काही सेकंदातच हा निर्णय घ्यावा लागतो. आणि हा डॉट चेंडू आल्यानंतर इक्वेशन बघा, 5 चेंडू 17 धावा राऊंड द विकेट. हा चेंडू यावेळेस मात्र यष्ट्यांचा घेऊन जातोय वेध. या यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात की करावे संघाचं विजयाचं स्वप्न उद्ध्वस्त केलंय. आणि हा लागतो मैदानावरती धक्का क्रमांक 3. थँक्यू थँक्यू डीजे. तर निळजे संघ आपण उपस्थिती दाखवायची बघा. जयनमा निळजे संघ जो संघ उपांत्य फेरीमध्ये दाखल झालाय, आयोजकांच्या सूचना आपण कुठेही जाऊ नका, आपली उपस्थिती इथे असणं फार गरजेचं आहे. कुठल्याही संघाने, विजय संघाने कुठेही जायचं. नारळी संघ तर जिंकलेलाच आहे आणि तो संघ यजमान संघ आहे आणि आयोजकाच्या भूमिकेत आहे आणि तो संघ कुठेही जाणार नाही यात शंका नाही. पण निळजे संघाने कुठे जायचं नाही. तर नाना बच्चू पाटील याचकडून 500 रुपये मनोहरसाठी, ज्याने एक गडी बाद केले, प्रत्येक गडी बाद केल्यास प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. 4-17चं इक्वेशन.
हा चेंडू ऑफ स्टंप वरती टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट चेंडू नागावचे भरपूर समर्थक बघा 40+ जेव्हा जेव्हा बऱ्याच संघामध्ये आम्ही पाहत असतो की त्यांना सपोर्ट करण्यासाठी रेग्युलरचे जे क्रिकेटपटू येत असतात, यंगस्टर येत असतात. संदर्भ संघ जेव्हा खेळत होता, बेतवडे संघ जेव्हा खेळत असतो, मी पाहिलं होतं सफरा मैदानावरती बेतवडे संघाला काय जबरदस्त समर्थन होतं. 3-17 आता 3 षटकार मारावे लागतील. हो हा चेंडू यावेळेस शफलून करण्याचा प्रयत्न, अपील केलं जाते स्टँडच्या मागे, पंचांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न, पण पंचांवर या अपीलचा कुठलाही परिणाम नाही. सागर भोई एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे नारोली संघाचे, त्याचबरोबर अरविंद मात्रे भरपूर वर्ष ज्यांनी वडवली संघासाठी दिलेले आहे आणि तोच अनुभव घेऊन मैदानावरती पंचांच्या भूमिकेत तुम्ही पाहतायत. सामना पूर्णपणे आता नागाव संघाच्या बाजूने झुकलेला आहे. नागाव संघाचं पारड हे जड झालंय आणि हा संघ आता इथून विजय होणार असं चित्र आता स्पष्ट होताना दिसतंय. कारण 2 चेंडू शिल्लक आहे, 2 चेंडू 17 धावा, 2 षटकार जरी आले तरी देखील हा सामना जिंकणं अशक्य होणार. एखादा चमत्कारच आता इथून करावे संघाला विजय प्राप्त करून देईल. क्रिकेटमध्ये आपण म्हणतो की बऱ्याचदा चमत्कार घडतात, बऱ्याचदा आपण विचार करतो त्याच्या पलीकडच्या गोष्टी घडत असतात. 2 चेंडू आणि 17 धावांची गरज. हो पुन्हा एकदा बीट केलंय, धावचीची संधी पण निशाणा साधला होता स्टँडवर, तो हिट झाला नाही. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित फलंदाज बाद झाले असते. आणि एकच जल्लोष. तर या दरम्यान दशरथ पाटील करावे संघाचे खरं तर सपोर्टर करावे गावचे सुपुत्र आहेत. अंतिम चेंडू आहे, फक्त औपचारिकता शेष आहे. कॉमेंट्री क्षेत्रातला किंग टायगर या ठिकाणी येतोय दशरथ पाटील यांचं आगमन होते आणि अशा प्रकारे नागाव संघ हा सामना जिंकलेला आहे. आणि आपण जर पाहिलं त्यावेळेस खरं तर हा चेंडू जर मागचा चेंडू आपण पाहिला तर तो डॉटच होता, कारण बायच्या रूपाने धाव आली होती. पण खरोखर चांगली गोलंदाजी. रांगेत जायचंय बघा करावे संघ, नियम आहे, नियमांचं पालन करा. सामना संपल्यानंतर आंतरराष्ट्रीय सामना जरी संपला तरी देखील खेळाडू मैदानात रांगेत जातात, रांगेत येतात, एकमेकांना